सर्वांना नमस्कार. नमस्कार. माझं नाव एकनाथ देशमुख. मी व्यवसायाने शिक्षक आहे. माझं राहणं सडकर जुनी, इथून 120 किलोमीटर गोंदिया जिल्ह्याला, बाजूलाच राहतो गणेशनगरला. आणि श्रीकांत दळवी सरांनी मला या मीटिंगसाठी एकदा आमंत्रित केलं. प्रॉडक्टबद्दल काय माहिती नव्हतं, कुठली मार्केटिंग आहे याच्याबद्दलही काय माहिती नव्हतं. कदाचित मार्केटिंग आहे असं जर माहीत असतं तर मी इथे आले नसतो. बरोबर सर. कारण मार्केटिंगविषयी माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या आतापर्यंत ज्या काही आपल्यासोबत झालेल्या आहे व्यवहार, त्याच्यावरून बरेच अनुभव प्रत्येकाला आलेले असतात. तर चला म्हटलं मीटिंग आहे, जाऊन बसू आपण. आलो मीटिंगला. मला वाटते मे महिन्याच्या 5 तारखेला मी रविवार होता, त्या रविवारला मीटिंग अटेंड केली. येऊन बघितलं या ठिकाणी प्रॅक्टिकली सरांनी जो सांगितला त्याच्यामध्ये कुठलंही प्रचार म्हणून असा नाही आहे. वास्तविक त्याच्यामध्ये टोटल प्युअर सायन्स आहे. हे जे काही सागर जोशी सरांनी जे प्रॉडक्ट तयार केलेलं आहे हे टोटल सायंटिफिक आहे. याच्यामध्ये कुठेतरी बिझनेस किंवा एक या प्रॉडक्टचा प्रचार हा करतो आणि एक व्यवसाय हा सेकंड पार्ट आहे. पण मी माझा अनुभव याच्यामधून सांगतो की मी सहज मीटिंगला येऊन बसलो. मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी ज्या टेक्निकली आता तुम्हाला सांगितल्या गेल्या त्या सगळ्या बघितल्या. त्याच्यावर विचार केला घरी गेल्यानंतर की खरोखर ही जी एनर्जी आहे ती आपल्याला आली कुठून. ॲक्च्युली ती एनर्जी आपल्याला आली नाही, मॅग्नेटमुळे एनर्जी नाही आली, तर मोबाईलमुळे आपल्या शरीराची एनर्जी गेली. जो रेडिएशन आहे तो रेडिएशनमुळे आपल्या शरीराची जी एनर्जी आहे ती एनर्जी नष्ट झाली. लोखंडाला हात लावल्यामुळे आपल्या शरीरामधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आहे, चुंबकीय शक्ती जी आहे ती कमी झाली. ही मॅग्नेटचा बेल्ट लावल्यामुळे होतं काय की आपल्या शरीराला एक्स्ट्रा एनर्जी नाही मिळत. जी नॅचरल एनर्जी पृथ्वीकडून आपल्याला मिळतं ती शरीरामध्ये रिझर्व राहते, ती मोबाईलच्या रेडिएशनमुळे लॉस होत नाही. हा त्याचा बेनिफिट आहे. बरं, मी जेव्हा श्रीकांत दळवी सरांनी मला जेव्हा बोलवलं किंवा मला जी काही व्याधी आहे ती मी कुणाला सांगितली नव्हती. आता मी तुमच्यासमोर सांगतो. पहिल्यांदा मला जवळपास 8 ते 10 वर्षापासून स्पॉन्डिलायसिसचा प्रॉब्लेम होता. बॅक पेन तिथे L3 L4चा हे मी सांगितलं नव्हतं. बराच म्हणजे मला जवळपास 6 ते 7 वर्ष ही व्याधी काय आहे तेच मला कळेना. हलका हलका त्रास व्हायचा. पण मागील 2 ते 3 वर्षापासून मला हा त्रास खूप जास्त वाढला. त्याच्यानंतर मी जवळपास 2 वर्ष आयुर्वेदिक औषधी घेतली. माझं राहणं गोंदियाच्या कोकाला असल्यामुळे महाराष्ट्राच्या गोंदियापासून लगेच छत्तीसगड आहे. छत्तीसगडचे बरेच औषधी आणि बरेच वैद्यकीय लोक केले. MP लागून असल्यामुळे MPचे पण बरेच वैद्यकीय लोक गेले. 8 ते 10 हजार रुपये महिन्याचा माझा प्रत्येक महिन्याचा खर्च असायचा. 300-400 किलोमीटर दर महिन्याला जाणे त्या वैद्यात. एकाची औषधी घेतली बरं नाही झालं, दुसऱ्याची औषधी घेतली बरं नाही झालं. भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, नागपूर जिल्हा सगळे आयुर्वेदिक छापून काढले. त्याच्यानंतर मागील 1 ते 1.5 वर्षापासून नागपूरच्या ॲलोपॅथिक स्पेशलिस्टकडनं औषधी घेतली. काही उपयोग नाही. सगळी औषधी याला सगळा पैसा पाण्यात. मग आता मागच्या 5 मेला मी मीटिंग अटेंड केली आणि म्हटलं चला हे बऱ्यापैकी आपल्याला सायंटिफिकली मला समाधान मिळालं. म्हटलं घेऊन बघू. आणि मी सिंगल किट घेतली. फॅमिली किट न घेता सिंगल किट घेतली. एक एक्सपेरिमेंट म्हणून चला आधी पहिले इस्तेमाल करत मी विश्वास चला आधी करून बघू आपण. आणि एक चमत्कार म्हणायला हरकत नाही की मला 3 ते 4 दिवसातच मिसेस रोज विचारायची घेतलं तुम्ही बरं वाटते का. म्हटलं पागल आहे का तुम्ही, एका दिवसात इतक्या वर्षापासून मी औषधी घेतोय त्याच्यात बरं नाही झालं. एका दिवसात तुम्ही बरं वाटेल. पण वास्तविक मला दुसऱ्या दिवशी थोडासा फरक असंच आपल्याला वाटतं. पण सांगताना लोकांना अतिशयोक्ती वाटेल. कदाचित मी दुसऱ्या दिवशी इथे झाला असं म्हणणंही चुकीचं होईल. पण मला हे 4 ते 5 दिवसानंतर चांगला असा आराम व्हायला वाटला. आणि 8 दिवसानंतर आज तर मला खूपच चांगलं वाटलं. जो पेन होता माझ्याकडे जी काही रिझर्व ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक दोन्ही औषधी सुरू होती. टोटली मी तर आता औषधी बंद केली. औषधी खाणं अजिबात बंद केलं. अजिबात औषधी खायची की औषधाकडे पाहतो. फक्त पाणी पिणं आणि मेट्रोचं झोपणं. सध्या सुट्ट्या असल्यामुळे मला याचा डबल इफेक्ट होतो. असा मी दिवसाही झोपतो रात्रीही झोपतो. बस दुपारी जेवण करा आणि झोपा. रात्री तर झोपाच झोपा. या 2 गोष्टीमुळं इतका जास्त मला आता इफेक्ट झाला. मी शिक्षक असल्यामुळे मला मिनिमम अर्धा तास उभा राहायचा. अर्धा ते 40 मिनटं मला ते वर्गामध्ये उभं राहून टीच करायचं माझं प्रोफेशन. पण मागील 2 वर्षापासून मी उभं राहणंच बंद केलं. माझी टोटल स्टँडिंग कॅपॅसिटीज संपलेली होती.
मी फक्त 10 ते 15 मिनिटं उभं राहू शकत होतो आणि आता तुम्ही मला सांगा की 2 तास उभं राहू शकतो. वाव. मी आत्ता म्हणजे कालच मी शेगाव शिर्डी दर्शन मला देवाचे आभार मानायला पाहिजे. आपल्याला इतकं चांगलं प्रोडक्ट आहे ना, सागर जोशी सरांसाठी टाळ्या लावल्या पाहिजे. या माणसाने इतका चांगला एक चमत्कारिक प्रोडक्ट हा तयार केलेला आहे की याच्यापासून मला वाटतं की माणसाच्या शरीराला जे काही दुर्धर आजार असतील ते नक्कीच या प्रोडक्टमुळे नक्कीच दूर होतील. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे म्हणत नाही की हा तुम्ही प्रोडक्ट घ्याच, पण जर तुम्हाला जसं मी केलं की माझा विश्वास बसेल ना, पण तुम्हाला जर याचा विश्वास बसायचा असेल, याच्यावर जर विश्वास खरोखर तुम्हाला काही व्याधी असतील तर नक्कीच तुम्ही याला उपयोग करून बघा. बरं, मी प्रॉडक्ट घेतला 8 दिवसांनीच. दुसरी म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा प्रॉडक्ट घेतला तेव्हा मी फक्त सिंगल किट बुक केली. किती झाली सर? 8,890. 8,890 रुपयाची मी सिंगल किट बुक केली. मला खूप कन्व्हिन्स केलं श्रीकांत सर, निघवा तुम्ही डबल किट घ्या, लॉस करू नका, कशाला काय महागच जाता. डबल ची किट घेतली तुम्हाला तेवढं 2,000 रुपये 3,000 रुपये सेव होते. मग नाही जाऊ द्या, हे झाले तर झाले, पण आता सिंगलच किट घेऊ. 8 दिवसानंतर पुन्हा सेकंड ऑर्डर दिला. 8 दिवसानंतरच पुन्हा डबलची किट घेतली. डबल किटचा ऑर्डर केला. आणि याच्यासाठी की म्हटलं आता मिसेसला पण शुगर आहे, तिचा शुगर 100% या किटने रिकवर होईल याची मला खात्री आहे. नक्की सर, नक्की. 100% रिकवर होईल. आता काय होतं, माझ्याकडे गादी आहे आणि दुसरी आहे सिंगल किट असली, गादीवर मी झोपतो आणि दुसरी मिसेसला एक बेल्ट मी लावला मॅग्नेटिक आणि एक बेल्ट मिसेसला. त्याचं पाणी आम्ही दोघेही पितो. छान. घरी मुलगा आहे, मुलगी आहे. डबल किट याच्यासाठी फॅमिली किट बुक केली की मुलासाठी पण आवश्यक आहे. येस. बरं, मुलगा जेमतेम 24-23 वर्षाचा आहे. मिसेसचं म्हणणं हे झालं की मुलाला काय गरज आहे याची? आपल्यापेक्षा म्हटलं गरज त्यांना आहे, कारण की मोबाईलच्या आहारी ते गेलेले आहे. मोबाईल तर वापरतात. आपण आजार झाल्यानंतर त्या उपचाराकडे जातो. जर माणसाला आजारच झाला नाही, माझं तर म्हणणं हे आहे की आजारी माणसापेक्षा निरोगी माणसाला या किटची खूप जास्त गरज आहे. येस सर. पण निरोगी माणूस याच्याकडे पाहत नाही. आपल्याला सवय कशी आहे, आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, आजार झाल्यानंतर आपण त्या, पण जर का आपल्याला आजारच झाला नाही तर आपल्याला ही किट जर प्रत्येक माणसाने वापरली तर आपल्याला सांगते की त्या व्यक्तीला आजार होणार नाही. त्याच्यामुळे नक्की सर. जबरदस्ती म्हणून नाही, एक उपयोग आणि स्वतःचे अनुभव कदाचित विश्वास बसणार नाही कोणाचा, पण माझा 8 ते 10 दिवसात माझा आज मी बेल्ट लावल्याशिवाय उभा राहू शकत नव्हतो सर. आज कोणत्याही प्रकारचा बेल्ट नाही. मला शेगाव मला 5 तास लागले राहिले, 5 तास टोटल. आणि त्याच्यानंतर मला 7 तास लागले. जर्नी म्हणजे मागच्या 3 वर्षापासून महिन्यातून एकदा तिथून 120 किलोमीटर माझं सर्व्हिसचं ठिकाण आहे. 120 किलोमीटर मला डॉक्टरांनी गाडी चालवायला मनाई केलेली आहे, कार चालवायची नाही. मी महिन्यातून एकच तारीख सुरू होतो माझं. आणि आता मी लगेचच पचमणी नाही करत, म्हणजे किट घेतल्यानंतर लगेचच 3 ते 4 दिवसात सर मी 300 किलोमीटर गाडी चालवली. 300 किलोमीटर गाडी चालवली. तिकडे महादेवाच्या मंदिराला गेलो, चौऱ्यापेठला. तिथे जवळपास 4 किलोमीटरचा तो पहाड चढलो. पहाड चढून खाली उतरलो. 300 किलोमीटर जाणार, 300 किलोमीटर घेणार. एवढी एनर्जी आली कुठून? एकही औषधी नाही, एकही गोळी नाही, कुठलं काही सगळं पण नक्की सर. धन्यवाद.